ऐकू द्या ना, थोडं बोलू नका. एक मिनिट, आपली विनंती आहे. ते काय बोलतायत शेतकरी बिल ऐकू द्या. चांगलं आलं तर 2.5 लाखापर्यंत आणि त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांना मारलं पुन्हा अजून 8 या पतीचा गट वेगळाच राहतो, दंड्याचा गट वेगळाच राहतो. ते सुद्धा व्यापाऱ्याचं गौरव नाही मारायला केळी पट्टा केला म्हणजे आमचं सगळं उद्ध्वस्त झालं. आम्हाला पीक कर्जाची मागणी पूर्ण आपण अशा जिल्ह्यातले म्हणजे जमते अर्धापूरची याच्यावर कर्ज आहे बँकेचं ते भरायला पूर्ण माफी होण्याची साहेब, जवळपास 4041 हेक्टरचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आपण पाहणी करताय, काय शेतकऱ्यांना आश्वासन देणार, कारण फळबागांचं जास्त प्रमाणात नुकसान झालं. आज सकाळपासून आम्ही हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि हवा म्हणजे वादळ आल्यामुळे जे मेनली केळीच्या उत्पादनाचं नुकसान झालं त्याची पाहणी केलेली आहे आणि अतिशय मोठं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे, कारण की चांगल्या प्रकारची केळी या नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात तयार होतात, जे एक्सपोर्टही होतात. आणि अतिवृष्टी आणि अवकाळी हवा पाणीमुळे हे जे नुकसान झालं नक्कीच यांना भरपाई मिळाली पाहिजे. आता आढावा बैठक पण कलेक्टर साहेबांवर मी करणार आहोत नांदेडमध्ये गेल्यावर, आणि मंगळवारी मुख्यमंत्र्यांबरोबर कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये हा सगळा नुकसानचा आढावा आम्ही मांडू आणि लवकरात लवकर माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना त्याचा मोबदला मिळावा याकरता पूर्णपणे आम्ही अत्यल्प अशी जी रक्कम आहे निकषाप्रमाणे ती अत्यल्प आहे, परंतु फळबागांचं प्रचंड नुकसान आहे. तर विशेष काही हिंगोली NDRFच्या माध्यमातून जे काही मिळवता येईल त्याला मॅक्सिमम, कारण की मलाही दिसते, मी स्वतः इथे फोटो काढलेले आहेत की अतिशय चांगल्या प्रकारचं फळ यावेळेस आली होती आणि मोठं नुकसान झालेलं आहे. नक्कीच त्यांना ह्याचे मुआवजा मिळावा याकरता माननीय मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलून परवाच्या कॅबिनेटमध्ये त्यांना मिळून द्यायचा आम्ही प्रयत्न करू. नांदेड मुंबई वंदे भारतला सुद्धा ग्रीन सिग्नल दिलेला आहे, फक्त तारीख ठरायची राहिलेली आहे. काय म्हणते? वंदे भारतमुळे कनेक्टिव्हिटी वाढते आणि तुम्हाला माहिती असेल की कुठल्याही शहराची कनेक्टिव्हिटी वाढली की ते शहर ऑटोमॅटिकली डेव्हलप होते आणि त्या पद्धतीनेच या वंदे भारतची नांदेडशी कनेक्टिव्हिटी झाल्यामुळे नांदेड शहराला नागरिकांना नक्कीच त्याचा फायदा होईल. समृद्धी महामार्गाला जो नांदेड जालना मार्ग जोडला जाणार आहे तो कुठेतरी रखडलेला आहे. नाही, त्याचं काम चालू आहे, थोडंसं स्लो आहे, पण आम्ही त्याच्यामध्ये मध्ये मुख्यमंत्र्यांनी त्याचा आढावा बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी म्हणजे डिपार्टमेंटला आणि इव्हन कॉन्ट्रॅक्टरना थोडंसं वॉर्निंग दिली आहे की जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला ब्लॅकलिस्ट करू. त्याच्यामुळे तो लवकर होईल, कारण की तुम्ही बघत असाल सगळे समृद्धी असेल किंवा कुठलाही मार्ग असेल त्याच्यासाठी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अतिशय त्याच्यामध्ये लक्ष घालतात आणि एकनाथ शिंदे साहेब पण, कारण की MSRDC आणि हे सगळे त्यांच्याकडे डिपार्टमेंट असल्यामुळे नेहमी त्याच्या आढावा बैठक घेऊन त्याच्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून ते रस्ते पूर्ण तयार करतात. वादळी वाऱ्यापूर्वी केळीला 2200 रुपये भाव होता, मात्र नुकसान झाल्यानंतर 1000 ते 1200 आला. सांगितलं ना, त्यांचं जे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ते नक्कीच त्यांना मुआवजा मिळावा याकरता पूर्णपणे कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी काल बैठकही घेतली आहे त्याच्यात त्यांनी, पण आम्ही पण त्याच्यामध्ये आता जिल्हाधिकाऱ्यांबरोबर एकदा बसून थोडासा आढावा घेतल्यावर त्यांना काय वॉर्निंग द्यायची ते देऊ. सर, विमान दुर्घटनेनंतर देशात दुखवटा आहे, काँग्रेस सुद्धा दुखवटा पाळते, पण दुसरीकडे भाजप संकल्प से सिद्धी तक कार्यक्रम राबवत आहे. कार्यक्रम बाबत नाहीये, तुम्ही थोडंसं त्याचा गैरसमज करून घेऊ नका. 11 वर्षात मोदीजींनी जे काम केलं तो लेखाजोखा आम्ही जनतेसमोर मांडतोय
कुठलाही उत्साह किंवा आनंद नाही साजरा करत आहे. आणि आम्ही 2 दिवस त्याचा दुःखटा केला. 2 दिवस आम्ही कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम घेतला नाही आणि आजही आम्ही कुठलाही कार्यक्रम घेत नाही. आज इकडे पाहणी करायला आलो आणि जे आमच्या बैठक आहेत त्याच्यामध्ये आम्ही मोदीजींनी केलेल्या 11 वर्षाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याकरता तो आमची बैठक आहे. कर्जमाफीच्या सरकारने कुठलीही घोषणा केली नव्हती निवडणुकीपूर्वी असं आपण वक्तव्य केलं. नेमकं काय कारण बच्चू कडू त्याच मुद्द्यावर उपोषण मी करतात. तुम्हाला सांगितलं जे वचननाम्यामध्ये म्हटले होते ते सगळे विषय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पूर्ण करायचा प्रयत्न करतात. जसा नदी जोडो प्रोजेक्ट असेल, वॉटर ग्रेड प्रोजेक्ट असेल, ज्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा दुष्काळ किंवा पाण्याची टंचाई लाभणार नाही. कारण की नदी जोड आणि वॉटर ग्रीडच्या माध्यमात 61,000 कोटी रुपये त्याच्या DPR आणि त्या प्रोजेक्ट तयार करण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. लवकरच हा सगळं झाला तर येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचे पाण्याची किंवा कुठल्याही प्रकारची टंचाई ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना लागणार नाही. कर्जमाफी देता येत नसेल, लाडक्या बहिणीला 2100 रुपये देता येत नसतील तर खुर्ची खाली करा असं हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं. असं आहे, मला एक गोष्ट सांगा, ते सरकारमध्ये होते त्यांनी काय केलं? 2.5 वर्ष सरकारमध्ये असताना काय केलं त्यांना त्याचं थोडं उत्तर द्यावं, मग आम्हाला प्रश्न विचारा. चला, थँक्यू.